पुण्यामध्ये डिजिटल अरेस्टला फसून एकाचा बळी गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। एका निवृत्त अधिकाऱ्याने डिजिटल अरेस्टचा बळी पडून तब्बल 1,19,00,000 रुपये गमावलेत आणि याच धक्क्यानं 82 वर्षाच्या निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू झाला अशी माहिती त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिली आहे। मुंबई पोलीस आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचं सांगत या वृद्ध जोडप्याला फसवण्यात आलं। एका एअरलाईन मालकानं मनी लॉन्ड्रिंगसाठी तुमचं बँक अकाउंट वापरल्याचं त्या बनावट अधिकाऱ्यांनी वृद्ध दाम्पत्यांना सांगितलं आणि 3 दिवस त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉलद्वारे कनेक्टेड राहून त्यांच्या खात्यामधून हे पैसे उकळलेले आहेत। अननोन नंबरवरनं व्हिडिओ कॉल्स घ्यायचेच नाहीत। म्हणजे ती एक पहिली आपण म्हणतो ना हायजीन ची गोष्ट आहे। जरी आपण कॉल एखाद्या अननोन व्यक्तीकडनं घेतला तर कधीही कुठलाही ॲप डाउनलोड करायचं नाही, कुठलाही कोड शेअर करायचा नाही आणि कुठलाही कॉल मर्ज करायचा नाही, कारण त्याच्यामध्ये बरेच वेळेला हे फ्रॉडस्टर्स ऑलरेडी त्यांच्याकडे आपले बँक अकाउंट डिटेल्स वगैरे असतात। त्यामुळे ह्या पद्धतीने त्यांना आपल्या बँक अकाउंटचा ॲक्सेस मिळतो आणि पैसे आपल्या अकाउंटमधनं घेतले जातात। त्यामुळे अनोळखी व्यक्तींकडनं ह्या एक 4-5 गोष्टी जर फोन आलेला असेल तरी डेफिनेटली करायच्या नाहीत। पुण्यातल्या विश्रांतवाडी परिसरामध्ये राहणारं एक जोडपं वय 82, एक फ्रॉड कॉल आला आणि या फ्रॉड कॉलमधून त्या व्यक्तीला डिजिटल अरेस्ट केलं गेलं असं सांगितलं गेलं। इतकंच नाही तर या सगळ्या प्रकाराच्या दरम्यान बँकेचे डिटेल्स आणि आधार क्रमांक देखील त्या चोरट्यांनी मिळवलेला होता। या सगळ्या प्रकरणाच्या दरम्यान त्या वृद्ध माणसाच्या बँक खात्यातले 1.19 कोटी रुपये या चोरट्यांनी चोरलेले होते आणि याच सगळ्या धक्क्यानं या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा देखील संशय त्याच्या पत्नीने व्यक्त केलाय।